नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की. राष्ट्रवादी महायुती पक्षाचा. पलूसच्या होऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना काकी, तसेच पलूस युवक नेते निलेश भैया इसुगडे, दिगंबर दादा, पोपट अण्णा, प्रकाशप्पा पाटील, आमचे माने साहेब आणि व्यासपीठावरती असलेले सर्व उमेदवार आणि महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपणा सर्वांना 9 वर्षाचा कारभार सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि कारभार कुठल्या पद्धतीनं झाला हे पण आपल्याला माहीत आहे. आज जर बापूसाहेबांची आठवण करायची म्हटलं तर त्या स्क्रीनवरती लावलेलं बघा बापूसाहेबांचं काम. तुम्ही बघा त्या माणसानं गावासाठी काय केलं. त्या माणसाला जरी बघितलं असं तर अंतःकरण भरून येतं. खरोखर त्या माणसानं गावासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं. त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून निलेश भैयांनी त्यांचं काम सुरू ठेवलं. वास्तविक बापूसाहेबांना अजून एक 25-30 वर्षाचा काळ लाभायला पाहिजे होता. बापू गेले त्यावेळेला प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं, आयला बापू अजून पाहिजे होतं. खरोखर बापू असते तर या पलूसचं पॅरिस झालं असतं, परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही. परंतु आकस्मित बापूसाहेब निघून गेले तरीसुद्धा निलेश भैयांनी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून त्यांचं काम पुढं सातत्यानं पुढं नेलेलं आहे. त्याच्यामध्ये कोरोनासारखा काळ असो आणि कोरोना सेंटरच्या माध्यमातून लोकांची कामे असोत, ही त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत. तर या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की पलूसचा विकास आणि पलूसचा तालुका जर आपण तालुक्याच्या दृष्टीने जर बघितलं तर महापुरुषांचं जर पुतळं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा पुतळा रात्रीचा बसवावा लागतो भैया. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पहाटेचा बसवावा लागतो. याच्यासारखी शोकांतिका आपल्या पलूसवरती कुठली नाही. वास्तविक ह्या लोकांनी परवाना घेऊन ह्या महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं तालुक्याच्या गावाला व्हायला पाहिजे होतं. पण ते आपल्यावरती भैया रात्रीची पुतळं उभा करायची वेळ जर तालुक्याच्या ठिकाणी येत असेल तर आपलं फार मोठं प्रचंड दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट अशी की बापूसाहेबांचंच रक्त निलेश भैया ज्या वेळेला कोरोना सेंटरचं काम त्यांच्या हातून यशस्वीरित्या पार पडलंच आणि बरीच कामं त्यांच्यापासून त्यांनी केलेली यशस्वीरित्या पार पडली. गेल्या वेळेला कुस्ती मैदान निलेश भैयाकडे आलं. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन त्या कुस्ती मैदानाचं केलं. कुस्ती मैदानाचं नियोजन इतकं चांगलं पार पाडलं की लगेच डोळ्यात खोपायला सुरुवात झाली. ह्याला कसा खाली वाढायचा आणि ह्याला कसा पुढल्या वर्षी थांबवायचा, ही रात्रंदिवस डोसक्यात ह्यांच्या डोसक्यात नुसतं राजकारणाशिवाय काही नाहीच. जणू काही यांचं राजकारणावर पोटपाणीच चालतंयच खरं, यात काय खोटंच नाही. आणि सारखं आता बघा ह्या इलेक्शनच्या माध्यमातून सगळी नेते मंडळी एक झाली. हे नेतृत्वच तयार होऊन द्यायचं नाही, गाडायचं, वेळ आल्या तवरच छटायचं. का रे एवढा द्वेष तुम्हाला? कशासाठी एवढा द्वेष निर्माण झालाय? द्वेष गावचा माणूस आहे, बापूसाहेबांचा चिरंजीव आहे, कामाची परंपरा आहे, जाऊ दे ना पुढे त्याला. का असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात वाटत नाही. हे केवळ आणि केवळ राजकारण करतात. यांना समाजकारणाची लोकांची अजिबात गरज नाही. ही पोर थांबलं पाहिजे. सगळ्यांनी काटक्या घालून सगळ्यांनी बानगड्या करून ही पोर थांबलं पाहिजे. हे आलं तर पुन्हा आपल्याला ऐकत नाही, माहीत आहे तेच.
ही सत्य आलं की 20-25 वर्ष हलत नाही, हे त्यांनी ओळखलंय, म्हणून एवढ्या ग्राउंड लेवलवरती ते आलेले आहेत. लक्षात घ्या. आज परवाची तुम्ही अर्ज भरायच्या जोशना काकीच्या अर्ज भरायच्या वेळेला तुम्ही बघितलंस ही गर्दी बघूनच ग्राउंड लेवलवरती आलेले आहेत. मला चांगलं माहीत आहे. एकही माणूस बाहेरला नव्हता, एकही माणूस, सगळी लोक गावची होती. याचं कारण जनतेतला उद्रेक आणि निलेश भैयावरती, काकीवरची, बापूसाहेब सुळेंच्या घरावरती प्रेम असणारी लोक आली. त्यांच्या मनामध्ये बापूसाहेबांच्या विषयी, निलेश भैयांच्या कामावरती आत्मविश्वास, प्रचंड विश्वास असल्यामुळं ही माणसं उत्स्फूर्तपणानं आली. एकही माणूस आला नाही. ज्यावेळेला भैयांना विचारलं बाहेरच्या माणसांचं काय, मला म्हणले काका एक जरी माणूस बाहेरला आला तर माझ्या रॅलीला गालबोट लागेल. सगळी लोक गावची पाहिजेत आपल्या, आणि सगळी लोक गावची एवढ्या उत्स्फूर्तपणानं. आणि ती रॅली बघितली आणि ह्यांचं पित्त उसळलं. आता आपल्याला काहीतरी करायला लागतंय. आणि म्हणून ह्याने चंग बांधला. एक जण चंग बांधतोय इकडं, एक जण चंग बांधतोय तिकडं. अरे पण जनतेच्या पलुसकरांच्या मनातच आहे काय आहे, निलेश भैयाला तयार करायचं, गावचं नेतृत्व उभा करायचं. हे भाषण म्हणून मी सांगत नाही, वस्तुस्थिती मी सांगतोय. गावची वस्तुस्थिती मी सांगतोय. भाषणबाजी करणं मला नाही आवडत, हे ते नाही. वस्तुस्थिती मी गावाला सांगतोय. जसं समोरासमोर तुम्हाला उभा राहून सांगतोय तसं फक्त ह्या डेकवरती मी सांगतो. वस्तुस्थिती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काँग्रेस पक्षानं काय दिलं गावासाठी आतापर्यंत. कैलासवासी पुदारे दादा असतील, बापूसाहेब इसुगडे असतील, अमरभाऊ असतील, काय दिलं काँग्रेस पक्षानं? काहीही दिलं नाही. गेल्या 40 वर्षापूर्वी पुदारी दादा तेवढे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन होते, वसंतदादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते. ते दादागाऱ्यांनी दिलेली पदं अलीकडच्या 30-35 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं काही दिलं नाही काँग्रेस पक्षानं. आणि राष्ट्रवादी चिन्ह आपल्यासाठी लकी आहे, लक्षात ठेवा गावासाठी. त्या राष्ट्रवादी चिन्हावरती मान्य आमचे खशाबाना दळवी अण्णा समाज कल्याण सभापती झाले, बापूसाहेब इसुगडे समाज कल्याण सभापती झाले. हे चिन्हच आपल्यासाठी लकी आहे. आणि हे चिन्ह आणि हे घड्याळच आपल्या पलूची वेळ बदलू शकते. लक्षात घ्या, ही वेळच, हे घड्याळच आपली वेळ बदलू शकते. लक्षात घ्या. आज तुम्ही बघितलं पलूची जनता अतिशय हुशार आहे. कुठलं नेतृत्व कधी मोडीत काढत नाही आणि कुठलं झालेलं नेतृत्व संपवत नाही. तयार नवीन जन्माला आलेलं नेतृत्व किती पण काय पण होऊ दे, किती पण पैशाचा वापर होऊ दे आणि कुठल्याही थराला राजकारण जाऊ दे, माझा विश्वास या पलुसकर जनतेवर प्रचंड मोठा आहे. कारण विचार करणारी जनता आहे पलूसमध्ये, विचार करणारी. आता काय करायला पाहिजे हे पलूसच्या लोकांना चांगलं माहीत आहे. आता काय करायचं, आणि लोकांनी ठरवलंय आता की आता निलेश भैयाच, आता कोण, निलेश भैयाच. आणि तोच माणूस या गावचं कल्याणाने चांगलं करू शकतो. तुम्ही 9 वर्षाचा कारभार बघितलाय, दळभद्री कारभार, दळभद्री कारभार. पण आता निलेश भैयाच्या माध्यमातनं या आपल्या सर्व टोटल राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून द्यावं, ही काळाची गरज आहे. पलूची जनता निश्चितपणाने विचार करेल. कोण बी उठल, गमती जमती करता कुठला तरी गट तयार करेल, आपला काहीतरी फालतूक दावा करेल. चालत नसतं असलं काय. विश्वास ठेवा मित्रांनो. मी जरा वेगळ्या पद्धतीनं बोलतोय, पण लोक कोणावरती भैया विश्वास ठेवणार नाहीत. लोकांचा विश्वास तुमच्यावरती आहे. बापूसाहेबांच्यावरती प्रेम होतं, त्याच्यापेक्षा तुमच्यावर जास्त लोकांचं प्रेम आहे. आणि बापूसाहेबांचं जे काम होतं त्याच्यापेक्षा पुढचं तुमचं काम आहे. एक मी जाता जाता भैयानी पहिल्यांदा कुस्ती मैदान केलं आणि जाताना धोतर सदरा टोपीवर असणारी जी माणसं जुनी आडाने आपल्या गावातली पहिल्यान मंडळी ज्या वेळेला जात होती त्यावेळेला ते म्हणले, मी माझ्या कानानं ऐकले, त्याला म्हणले काय का असं ना बापूपेक्षा पुढचं पोरगं निघालं, काय म्हणले कुस्त्याचं मैदान केलं. आणि हे एकच उदाहरण आहे. अशी उदाहरणं आपल्याला प्रचंड या भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे भैयाच्या कामातून. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या पलूसचं राजकारण आणि पलूसला मिळणारी पदं आणि पलूसचा होणारा विकास या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला निलेश भैयाशिवाय महायुतीशिवाय पर्याय नाही. आपणा सर्वांनी
त्यांच्या पाठीशी ठाम राहिलं पाहिजे. हे आपल्या गावचं नेतृत्व आपण पुढं नेलं पाहिजे. हे आपल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. 2 वर्षापूर्वी एका माणसानं भाषण केलं तर आमच्याच गटात येऊन, ते आता वेगळा आहे, तो म्हटला होता की एका जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्यानंतर प्रत्येक प्राणी ती झाड म्हणजे जंगल विझवण्याचा प्रयत्न करायला लागला आणि एक चिमणी आली, चिमणी चुचीतनं पाणी घेऊन आली, जंगल विझवायचा प्रयत्न तिनं केला आणि त्यावेळेला माकाडे कुचेष्टेनं हसतं आणि चिमणीला म्हणतं की तुझ्या एवढ्याशा चिमणीच्या ह्याच्यातून तुला किती जंगल विझवायला मदत होणार. असं त्यावेळेला चिमणी म्हणते की बाबा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल जंगल वाचवण्याचा त्यावेळेला निश्चितपणानं माझं नाव घेतलं जाईल. पण तीच माकड आज काय झाले, काड्याची पिठी घेऊन सगळीकडे नाचायला लागलं. या बाह्या इथे का नाव सांगायची गरज नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की इतिहास जर प्रत्येक माणसानं जर विचार केला तर भैयाचं नेतृत्व घडवायला माझासुद्धा हातभार असेल आणि अशी जर प्रत्येकानं भूमिका केली तर मला वाटते की आपल्या गावचं नेतृत्व खरोखर चांगलं उभं राहील आणि ज्या माणसाला गावाविषयी अभिमान आहे तोच म्हणेल आपलं गाव आणि आपलाच नेता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याचकी आपण या ठिकाणी बोललो, आपलं मनापासून धन्यवाद. आणि यानंतर ठाण्याच्या दाढीवरती निष्ठा ठेवत शिवसेनेचा भगवी पताका खांद्यावरती घेऊन कडेगाव तालुक्यामध्ये काम करणारं तालुका अध्यक्ष पदावरती विराजमान असणारं प्रदीपदादा कदम, आपण आज माझी विनंती आहे आपण या विचारपीठावरती व्यक्त व्हावं. सन्माननीय प्रदीपजी कदम. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी